आमचे आदरणीय सर श्रीरंग गोडबोले सरांना मी पहिला प्रश्न असा विचारणार आहे की व्यावसायिक दृष्टिकोनातून करिअर करू पाहणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रींना आपण काय सांगाल सर? सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांना कन्व्हिन्स करा की मी जे करतोय ते बरोबर करतोय आणि याच्यामध्ये पुढे जाऊन मला करिअर करायचं आहे. कारण अनेकदा आपल्या घरच्याच विरोधाला एवढं सामोरं जायला लागतं की त्याच्यामध्ये सगळी शक्ती संपते. परंतु तुमच्यामध्ये जे अंगभूत गुण आहेत ते जर का तुमच्या घरच्यांना नक्की कळले असतील आणि त्याला तुमच्याबद्दल खात्री असेल तर तुम्हाला प्रोत्साहन देतील. जेव्हा घरनं प्रोत्साहन मिळतं तेव्हा निम्म यश मिळतं, एवढं लक्षात ठेवा. दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक आत्मपरीक्षण करा की आपण तयार आहोत का तिकडे पोचायला. याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तिकडे मी अहमदनगरवरनं आलो आहे हे कोणाला सांगायचंच नसतं. मी एक परिपूर्ण कलाकार आहे, आणखी मी एक परिपूर्ण कलाकार म्हणून तुमच्याकडे आलो आहे असंच सांगायचं असतं. हँडिकॅप घेऊन तिकडे येऊ नका, कारण तुम्ही जेव्हा हँडिकॅप घेऊन येता तेव्हा तुम्हाला कायमच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. मी उत्तम कलाकारच आहे, आणखी मी इथल्या कुठल्याही कलाकार या तोडीचा कलाकार आहे हा आत्मविश्वास, आणि तो फाजील नव्हे, यथार्थ आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. त्यासाठी मुळात तुमची तयारी भक्कम पाहिजे. आता ही एकांकिका स्पर्धा आणि असे इतर अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात. आता नगरची मुलं अनेक वेळा येऊन पुरुषोत्तम करंडक वगैरे घेऊन जातात. त्यामुळे तुम्हाला कुठलाही न्यूनगंड असायची आवश्यकता नाही. तुम्ही मेनस्ट्रीममध्ये ऑलरेडी आहात. परंतु एकांकिका स्पर्धेतलं यश हे व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, व्यावसायिक स्पर्धा म्हणजे मी करिअर म्हणून म्हणतोय, हे पुरेसं नसतं. लक्षात ठेवा. एक मध्ये एक पॅच आहे, तो पॅच तुम्हाला पार करायला लागतो, ज्याला मुंबईत स्ट्रगल असं म्हणतात. तुम्ही उत्तम कलाकार असता, त्या उत्तम कलाकार असण्यापासून तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवरती किंवा चित्रपटात स्थिरवण्याच्या मधला जो पॅच आहे तो पॅच अतिशय महत्त्वाचा आहे. त्या पॅचमध्ये तुम्ही योग्य लोकांकडे गेलं पाहिजे, योग्य कामं शोधली पाहिजेत, योग्य पद्धतीचं वर्तन ठेवलं पाहिजे. मुंबईसारख्या एका अत्यंत चंचल शहरामध्ये आल्यानंतर व्यसनं आणखीन कामापासून परावृत्त करणारी जी प्रलोभनं असतात त्याच्यापासून दूर राहायला शिकलं पाहिजे. अर्ध्या हळकुंडाने पिवळवण्यापासून दूर राहायला शिकलं पाहिजे. स्ट्रगल काय असतो ते समजून घेतलं पाहिजे. जीव तोडून काम करायला पाहिजे. माझ्याकडे आता खूप मुलं काम करतात. माझा आत्ताचा जो असिस्टंट डायरेक्टर आहे, जो गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम करतो, इथलं नगरचाच आहे, संकेत पावसे, किती काम करतो मी बघितलेलं आहे. मरेस्तोवर काम करतो, दुसरं काही करत नाही, कशाला नाही म्हणत नाही. आणि त्यामुळे तो आज जिथे आहे तिथे असणार आहे. आणखीन पुढे जाऊन तो आणखीन पुढे जाणार आहे. खूप नगरची मुलं आत्ता इंडस्ट्रीमध्ये स्थिरावलेली आहेत. ते खूप काबाड कष्ट करतात, लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंबई पुण्याच्या मुलांना थोडेसे ते किंचित काय म्हणूया, थोडेसे पोशाखी असतात. मी हे करीन, मी हे करणार नाही, अमुक करणार नाही, किंवा त्यांना गृहीतच वाटतं की आम्हाला यश मिळणारच आहे. आणि अनेकदा छोट्या शहरात आलेली मुलं त्यांना मात करून त्यांच्या पुढे जातात, त्यांच्यावरती मात करून पुढे जातात. याचं कारण कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही, कष्टाला नाही म्हणायचं नाही, योग्य कामं शोधायची आणि त्या कामामध्ये जास्तीत जास्त जीव ओतून काम करायचं, एवढंच आहे. फक्त आत्ता आपल्याकडे मराठीमध्ये नाटकापेक्षा सुद्धा सिनेमामध्ये अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेले दिग्दर्शक, निर्माते, एकच चित्रपट निर्माण करणारे असे अनेक लोक आहेत की जे मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावतात, त्यांच्याकडनं पैसे घेतात, मी तुला मोठं काम देईन असं सांगून फसवतात, मुलींना फसवतात. तर आपले डोळे उघडे ठेवा. 10-15 चांगले निर्माते मराठीमध्ये आहेत, 10-15 नाट्य निर्माते आहेत. ते कोण आहेत ते ओळखा. परत एकदा मी रिपीट करतो, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुम्ही तयार आहात इथे जाण्याकरता, तेव्हा तिकडे जा. घरच्यांकडनं परवानगी घेऊन जा, निम्मा सपोर्ट त्यांच्याकडनं घ्या, योग्य लोकांकडे जा, जीव जाईस्तोवर काम करा. यश तुमच्या हातात आहे. थँक्यू. धन्यवाद सर. एक चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री होण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून इथं करिअर करण्यासाठी काय आवश्यक आहे या संदर्भात सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आहे. मी आता पुढे वळणार आहे आमचे आदरणीय किरण यज्ञोपवीत सर यांच्याकडे. हे आम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडतो सर की कथा म्हणजे काय, मग त्याची पटकथा कशी होते, आणि मग पटकथेत संवाद असतात का किंवा संवाद वेगळे असतात. कारण एकांकिका, नाटक हे लिहिणारे इथे बरेच कलावंत आहेत, परंतु ह्या काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये येतच असतात.
ज्या आम्हाला समजत नाहीत. तर आमचा असा प्रश्न आहे की कथा पटकथा संवाद म्हणजे नेमकं काय आणि उत्तम पटकथा कशी असावी या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं सर. हा खरं तर कार्यशाळेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, पण इथं जमलेल्या बऱ्याच मुलांना कदाचित त्याचा उपयोग होईल. कथा काय असावी ह्याचा काही नियम नाही खरं सांगायला गेलं तर. म्हणजे कथेच्या बाबतीत दोन फार चांगली सुभाषित आहेत. एक म्हणजे स्टोरी इज अ मेटाफर ऑफ लाईफ, आणि केनिथ ब्रूकनी कथेचं वर्णन केलंय स्टोरीज आर इक्विपमेंट ऑफ लिव्हिंग. दोन्हीचा जर नीट विचार करायला गेला तर आपल्या प्रचलित आयुष्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं गोष्ट सांगत असतो. प्रत्येक जणाला ती गोष्ट सांगता येत असते. थोड्याफार फरकानी त्याची परिणामकारकता कमी जास्ती असू शकेल. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर तुला जर कामाच्या ठिकाणी जायला उशीर झाला तर तू हो मला उशीर झाला असं नाही म्हणत. तू सांगतो अरे इतकं ट्रॅफिक होतं आज. तुझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अत्यंत छोट्या अनुभवाला सुद्धा किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाला आपण जरा थोडी उत्कटतेची झालर लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं विशद करू शकतो. हे जनरल कथेविषयीचा एक अनुभव किंवा जनरल कथेविषयी सर्वसामान्य माणसाच्या मध्ये असलेल्या गुणाविषयी आपण बोललो. ही जेव्हा मांडायचा प्रयत्न करतो आपण तेव्हा सुद्धा त्याला कोणतेही नियम नाही आहेत. म्हणजे त्याला प्रिन्सिपल्स आहेत, असं केल्याने असं बरं होऊ शकतं अशा प्रकारचे, परंतु असे कोणतेही नियम नाहीत. तुम्ही जे काही आजूबाजूला पाहत असता त्याची जी काही स्पंदनं तुमच्या मनामध्ये निर्माण होतात, त्याचे जे काही रिपरकेशन्स होतात, त्याचे जे काही प्रतिसाद तुमच्या मध्ये आतमध्ये उमटतात, पडसाद असतात, या सगळ्यांच्या कथा लेखकाकडनं कथा होतात. तो जे काही पाहतो, वाचतो, अनुभवतो, कल्पनेनं जे काही निर्माण करतो, ह्या सगळ्यांपासून कथेची निर्मिती होते. ही जी कथा तुम्ही पाहता, मग ती न्यूजपेपरमधली एखादी गोष्ट असेल, तुमच्या मनावर बिंबणारा एखादा प्रसंग असेल, तुम्ही वाचलेली एखादी कथा असेल, कादंबरी असेल, पाहिलेलं एखादं नाट्य असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, त्याचा जर्म किंवा जिस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीनं तो तुमच्या मनात आकळत असतोच. याला एका विशिष्ट तंत्रामध्ये टाकावं लागतं, ज्याला म्हणतो आपण पटकथा. पटकथा म्हणजे काय? तुम्हाला जो मर्यादित कालावकाश तुमच्यासमोर ह्या रुपेरी पडद्यावर तुम्हाला दिलेला आहे त्याचा एक्स पासून वाय पर्यंत त्याचा प्रवास आहे. ते जे ट्रान्झिशन आहे ए टू बी तुमच्या घटनाक्रमाला त्या टाइम स्केलवर टाकलेलं आहे. त्या टाइम स्केलवर टाकत जाणं याचं तंत्र अवगत असणं म्हणजे पटकथा आहे. मग ती वेगवेगळ्या प्रकाराने पुन्हा सांगता येते. मग तुम्ही शेवट पहिला सांगू शकता आणि मग कसं घडलं असं सांगू शकता, किंवा लिनियर पद्धतीनं ती सगळी कथा अतपासून इथेपर्यंत फुलवत नेऊ शकता. हे पटकथा लेखकाचं स्वातंत्र्य आहे. संवाद त्याच्यावर सगळ्यात येणारा, सगळ्यात शेवटचा होणारा रायडर आहे. संवादाच्या बाबतीत असं म्हणू आपण की इकॉनॉमी ऑफ वर्ड्स. नाटकाचे संवाद, चित्रपटाचे संवाद या दोन्ही एका अर्थाने वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, भिन्नत्व आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकॉनॉमी ऑफ वर्ड्स. नाटकाचे संवाद तुम्हाला पल्लेदार ठेवायला जागा आहे, कारण ती व्यक्त होण्यासाठी काही वेळेचं विशिष्ट अगदी असं मर्यादा अशी नाही आहे. तुम्हाला आहे, परंतु चित्रपटा एवढी नाही आहे. चित्रपटामध्ये तुम्हाला खूप मोठा अवकाश अतिशय कमीत कमी काळामध्ये मांडायचा असतो. त्यामुळे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक संवाद लिहिणे, छोटे संवाद असणे, त्या संवादांना अनेक अर्थाच्या छटा असणे, अशा प्रकारचं ते कसब तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करावं लागतं. आणि ते काही एकदा लिहून येत नाही, तुम्हाला ते वारंवार लिहित राहावं लागतं, त्याचे वारंवार अटेम्प्ट करावे लागतात. यानी म्हणजे चांगल्या लेखकाचं चांगल्या कोणत्या प्रकारे लिहिलं तर द वन हू राईट्स रीराइट्स दॅट मेक्स हिम परफेक्ट स्टोरी रायटर. मी आता आपले प्रवीण तरडे सर यांच्याकडे वळणार आहे, ज्यांच्या एकांकिकेचे महाराष्ट्रात आतापर्यंत लिहिलेल्या एकांकिकेचे 3000हून जास्त प्रयोग झाले, ज्यांच्यामुळं अगदी खेडेगावात, तालुक्यात, जिल्ह्यामधल्या मुलांकडे जाऊन स्वतः ते एकांकिका बसवायचे. त्यांच्याकडनं एकही रुपयाचं मानधन न घेणारा लेखक म्हणून ते ओळखले जायचे. आणि त्यांनाच खूप ठिकाणी असं लक्षात यायचं की अरे ह्या स्पर्धेत पण ही एकांकिका आली का. तर असे प्रवीण तरडे आज आपल्याला भेटलेत. पुढे त्यांचे चित्रपट त्यांच्या सिरियल्स आपण बघितल्या, त्या गाजल्या. आज मला एक वेगळा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत, त्या संदर्भातही बरेचसे प्रश्न होते, पण ते मॅनेजमेंटचे विद्यार्थी पण आहेत.
तर मला त्यांना असा प्रश्न विचारावा वाटतो की सर, मॅनेजमेंट आणि सिनेमा यांचं नेमकं नातं काय सर, आपण काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. व्यवस्थापन आणि सिनेमा, तुझा हा प्रश्न रंगा सरांनी जे उत्तर दिलं त्याच्याशी थोडा निगडीत आहे. उदाहरणार्थ, आजच्या या स्पर्धेत तुम्ही या रंगमंचावर एक प्रयोग केला. इथं बरीच मुलं आहेत, नवीन लेखक म्हणजे भारावून टाकतील अशा एकांकिका पाहिल्या आम्ही. विशेष करून लेखकांना तर म्हणजे मी वेगळं भेटणार आहे. त्या लेखकांना खूप बक्षिसं द्यायची होती लेखकांना, पण ते लिमिट असतं काहीतरी. पण इथला लेखक अजून 2 वर्षांनी, कारण 2च का म्हणतोय तर आपल्याकडे जर टॅलेंट असेल आणि आपण काहीतरी लिहू शकत असाल, इतक्या उत्तम पद्धतीची एकांकिका लिहू शकत असाल, तर 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष लावू नका. पूर्वी ठीक होतं, तर ती 2 वर्ष सुद्धा जाऊ न देता पटकन मला जे पाहिजे त्या दिशेने जाण्याची वाटचाल ही या व्यवस्थापनाच्या मार्गातून तुम्हाला पटकन सोप्या पद्धतीने होऊ शकते. मी याच्यावर का बोलू शकेल, कारण मला खूप धडपडावं लागलं, पण मी त्या टप्प्यावर त्या माणसांशी त्या पद्धतीची सलगी करण्यात यशस्वी ठरलो. हा माझा प्लस पॉइंट आहे. कित्येक मुलं ग्रामीण भागातून आलेली आहेत, कुठून आलेली आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की समजा आज नगरमध्ये ही स्पर्धा होतीये आणि मी तुमच्या जागी एकांकिका स्पर्धेत घेणारा स्पर्धक असतो, एकांकिका लेखक असतो, तर मी सगळ्यात पहिलं काय केलं असतं, तर ही जी मुलं आहेत, स्वप्नील मोनोतो वगैरे, ही खूप इंटरेस्टिंग टीम आहे, हे आधी घोषित करतात की बाबा श्रीरंग गोडबोले येणार आहेत, महेश मांजरेकर सर प्रमुख पाहुणे आहेत, आणि अशा पद्धतीचे 3 जजेस आहेत. हे जर असं मलाही कळायचं त्यावेळी, हे कळल्यानंतर माझ्याकडे असलेल्या हुकमी एकांकिकाच मी अशा स्पर्धेत करायचो आणि ठरवून काहीही करून श्रीरंग गोडबोले सरांच्या हस्ते प्राइज घेणं हे मी माझ्या जीवन मरणाचा प्रश्न करायचो. रंगा सर एका स्पर्धेत परीक्षक होते, ती म्हणजे झी गौरव, तेव्हा अल्फा गौरव होतं. अल्फा गौरव एकांकिका स्पर्धेचं पहिलं वर्ष होतं. महाराष्ट्रातून 350 एकांकिका आल्या होत्या आणि डिक्लेअर झाले परीक्षा. आम्हाला कळलं की श्रीरंग गोडबोले अमुक अमुक असे परीक्षक असणार आहेत फायनलला वगैरे. तर मी ठरवलं की हुकमी एकांकिका करायची, कारण एक कुठला तरी चॅनल घेतोय. तेव्हा एवढं काही झी किंवा असं काही नव्हतं ते, किंवा खूप प्रसिद्ध. पण जर आपण या स्पर्धेत जिंकलो असे परीक्षक असताना, तर आपलं काम, आपला अभिनय, आपलं लेखन पाहून ही माणसं नक्कीच म्हणतील, हा कोण आहे बुवा, हा कोण आहे बाबा, हे कोणी लिहिलं. हे ठरवून मी अवगुंठन नावाची माझी एकांकिका त्या स्पर्धेत टाकली. 2002 साल होतं आणि मला त्या वर्षीचं महाराष्ट्रातल्या 350 एकांकिकांमधून माझी पहिली आली. त्याचा फायदा असा झाला की रंगा सर, इंडियन मॅजिक आय ही पुण्यातली नव्हे महाराष्ट्रातली मोठी कंपनी, मुंबईत पण त्यांच्या ब्रांचेस आहेत, म्हणजे ऑफिसेस आहेत. तर मी पहिल्यांदा काय केलं होतं, बाबा रंगा सरांना माहीत झालो, अच्छा अरे प्रवीण तरडे कोणतरी पोरगे, छान लिहिली होती, आम्ही पहिलं प्राइज दिलं त्याला. बरं, मग ती घेतली होती एका चॅनलनी, त्यांना कळलं अमुक अमुक पोरगा आहे, असं आहे, आणि त्याचा बक्षीस समारंभ होता मुंबईत. एका मोठा असं ते कार्यक्रम असतो त्याच्यात. पहिल्यांदाच मी गेलो होतो मुंबईला त्या दरम्यान. तर ते पारितोषिक हा माझा स्टेपिंग स्टोन ठरला. तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे, त्यासाठी माझा संघ मी कसा वापरून घेतला पाहिजे, माझ्याकडचा उत्तम अभिनेता आणि अभिनेत्री मी त्या एकांकिकेत कसे घेतले पाहिजेत, आणि मला ते पारितोषिक मिळालं पाहिजे. त्यावेळी माझा इतर स्पर्धकांचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आपल्याला मॅन्युप्युलेट करता आलं पाहिजे. आपलं यश हे 4 माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी थोडंसं मॅन्युप्युलेशन या वयात किंवा त्या सुरुवातीच्या काळात मान्य आहे. शेवटी एकदा रंगमंचावर तुम्ही आला की तुमचं टॅलेंट, तुमचा परफॉर्मन्स हाच पुढे करणार आहे. जसं ती काहेदिया परदेशची हिरोईन, मी एका स्पर्धेत जज होतो याला, कुठं, नाशिकला, आणि मी तिची एकांकिका पाहिली, तिला अभिनयाचं 2य पारितोषिक होतं. पण मी त्या मुलीला सांगितलं, अगं म्हटलं मोठमोठे लेखक दिग्दर्शक हे नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहेत, तर तू का नाही जात मुंबईला, तू बोल लोकांशी, मी तुला हवे असतील तर नंबर देतो. म्हणून मी राकेश सर, तुमचा, अशा अनेक दिग्दर्शकांचे नंबर दिले, निर्मात्यांचे.
नंतर मला कळलं 2-3 वर्षांनी की अच्छा ही मुलगी आता एका सिरियलमध्ये काम करते. हा फायदा होतो आणि हे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. त्यामुळं व्यवस्थापन स्टेपिंग स्टोन ओळखण्यासाठी करा. आत्ताच्या स्पर्धेत सुद्धा 2-3 मुली आम्ही पाहिल्यात की आम्ही म्हटलं अरे हे काय म्हणजे रंगा सर, महेशजी हे लोक ज्या टॅलेंटच्या शोधात असतात त्या मुली आत्ताच्या स्पर्धेत आहेत. म्हणजे कदाचित बक्षीस घ्यायला येतील पण त्यावरती. म्हणजे अशा मुलींच्या, अशा अभिनेत्रींच्या शोधात आहेत. तुम्ही कॉलेज करत असाल तर कॉलेज सांभाळून आईवडिलांची परमिशन घेऊन तिथपर्यंत येण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. नंतर रंगा सरांकडनं मला माझी सुरुवातीची सर्व कामं मला इंडियन मॅजिक आहे या कंपनीने दिलीत किंवा अनेक कलाकारांना. पण रंगा सरांपर्यंत जाण्यासाठी आम्ही उत्तम परफॉर्मन्स हा एकच मार्ग असायचा. इथं रिझर्वेशन, ओळख या गोष्टी या क्षेत्रात तर चालत नाही. इथं तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागतं. मग आपल्या कलांची कदर करणाऱ्या माणसापर्यंत पोहोचायचं कसं आणि शून्यातल्या शून्यातून, ह्याच्यासाठी अहमदनगर करंडक या अशा स्पर्धा स्टेपिंग स्टोन ठरू शकतात.